सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर बघा, सगळ्यांना हा जसा निसर्ग बहरला तसे सगळ्यांचं आयुष्य हे बहरून जाऊ आनंदाने. सर्वांना राधे कृष्ण, रामकृष्ण हरी. हे बघा, किती सुंदर अशी राधाकृष्णाची मूर्ती होती. खरंच राधाकृष्ण हे प्रेमाचं प्रतीक आणि निस्वार्थ प्रेम म्हणजेच राधाकृष्ण, हो ना. निस्वार्थ प्रेम हे काय असतं हे श्री राधाराणी भगवान श्रीकृष्णाचं खरंच शब्दामध्ये वर्णन नाही करता येत, नाही का. श्रीमद भागवत महापुराणामध्ये राधाकृष्णाच्या प्रेमाचे हे वर्णन सामान्य मानवाचे नसून भगवत भक्तीचं प्रेम मानले गेलेले आहे. मधलाच एक मुद्दा म्हणजे राधाकृष्ण आणि महारा असलेला. एका शरद ऋतूच्या रात्री बासरीच्या सुमधुर स्वराने भगवान श्रीकृष्णाने वृंदावनातील सर्व गोपिकांना, ज्यामध्ये राधाजी प्रमुख होत्या, यमुना किनारी बोलावले. जेव्हा सर्व गोपी तिथे पोहोचल्या तेव्हा सर्वांच्या मनात असाच विचार आला की श्रीकृष्ण फक्त आपल्यावरच सर्वाधिक प्रेम करतो. हा गोपिकांचा अहंकार दूर करण्यासाठी आणि त्यांच्यात ईश्वराबद्दलचे निस्वार्थ प्रेम जागृत करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण अचानक अंतर्धान अदृश्य झाले. विरहाची अवस्था. कृष्णाच्या विरहाने व्याकुळ झालेले राधाराणी आणि सर्व गोपिका वेड्यासारख्या वनात फिरू लागल्या. त्या झाडांना, वेलींना विचारू लागल्या, तुम्ही माझ्या कानाला पाहिले का? या विरहाच्या अवस्थेत त्यांनी गायलेले भावपूर्ण भक्तीला गोपीगीत असेही म्हणले जाते. या व्याकुळतेमध्ये त्यांनी आपले सर्वस्व विसरून केवळ भगवान श्रीकृष्णाच्या रूपाचे व गुणांचे स्मरण केले. महारासाचे मिलन. जेव्हा राधा आणि गोपिकांच्या मनात मी किंवा अहंकार पूर्णपणे नष्ट झाला आणि केवळ कृष्णमय अवस्था निर्माण झाली, तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्यांच्यासमोर प्रगट झाले. कृष्णाने सर्वांचे दुःख दूर केले. सर्वांना आनंद देण्यासाठी आणि भक्तींचा दिव्य उत्सव साजरा करण्यासाठी भगवंताने स्वतःची अनेक रूपे धारण केली. प्रत्येक गोपिकाला व राधाराणीला असे वाटले की श्रीकृष्ण फक्त त्यांच्यासोबतच नृत्य करत आहे. या अलौकिक आणि दिव्य नृत्यालाच महारास म्हटले जाते. या कथेतून असा संदेश मिळतो की जेव्हा आपण सर्व प्रकारचा अहंकार सोडून ईश्वराला शरण जातो, तेव्हा ईश्वर सदैव आपल्यासोबत असतो. अशाच भागवतामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या भरपूर अशा लीला सांगितलेल्या आहेत. त्या लीला आपण कितीही वेळेस ऐकलं ना तरी असं वाटतं नव्याने ऐकतोय. या आयुष्यातलं दुःख विसरून जातं माणूस. खरंच भगवान श्रीकृष्णासारखा जर कोणी असेल ना तर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णच असतील. म्हणूनच आपले सगळे वारकरी मंडळी म्हणतात ना, रामकृष्ण हरी मंडळी म्हणतात ना, कलियुगामध्ये फक्त नामस्मरण केल्याने माणसाचे सगळे पापी नष्ट होतात. त्यासाठी काय माळा घेऊन बसायची गरज नाही. येता जाता काम करता फक्त भगवंताचे नामस्मरण चित्ते असू द्यावे. त्याची मेळ भगवंत नक्कीच पार करतो. असं म्हणतात, ही हिरवीगार तुळस आहे ना, पाण्याची कधीच कमतरता नसते. उंबरवट्याची सुद्धा खूप सुंदर अशी नृसिंह अवतारातली खूप सुंदर अशी कथा आहे बरं का. घराला उंबरवटा हा असलाच पाहिजे असं म्हणतात. घराला जर उंबरवटा असला ना तर वाईट शक्तीचा प्रभाव आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. चला, सर्वांना रामकृष्ण हरी. जर काही चुकलं असेल, जे बरोबर असेल ते भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने. सर्वांना श्री स्वामी